सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. नेहानं आता रुद्र अवतार धारण केला आणि अतुलच्या मागे लागली, कारण त्याने तिचा खूप अपमान केला होता आणि तो अर्जुनच्या मागे लपत होता. आणि नेहा म्हणाली, तू सततच अर्जुन सरांच्या मागे का लपतो? पुढे ये. आणि अतुल म्हणाला, का? बेस्ट फ्रेंड आहेत ते माझे आणि तेच मला तुझ्यापासून वाचवणार. आणि नेहा म्हणाली, अर्जुन सर तुम्ही बाजूला व्हा, त्याच्याकडे मी बघते. आणि अर्जुन म्हणाला, नो नेहा, असं नाही करायचं. अगं त्यानं असं काय केलं आहे? फक्त एक जोक केला आणि तुला त्याचा स्वभाव माहीत आहे ना. असं म्हणून त्यानं अतुलच्या हाताला पकडलं आणि अतुलला वाटलं आता अर्जुन सर मला वाचवत आहेत माझी बाजू घेऊन. पण अर्जुन सरांनी त्याचा हात पकडला आणि नेहाकडे आणून त्याचा हात तिच्या हातात दिला आणि म्हणाला, घे तुझा आरोपी घे आणि त्याला खूप फटके दे. आणि सगळे हसायला लागले. नेहा म्हणाली, थँक्यू अर्जुन सर, आता याला मी चांगलंच बघते, यानं तुमचंही डोकं खाल्लं आहे ना. आणि अर्जुन म्हणाला, हो, त्याला आता मला सोडून त्या कोल्हापूरच्या अर्जुनसोबत मैत्री करायची आहे ना. तो डफर याला जास्त आवडायला लागला आहे आणि यालाच कशाला, माझ्या बायकोला पण तोच पसंत आहे. असं म्हणून अर्जुन सरांनी तन्वीकडे बघितलं आणि म्हणाला, मला आता त्याचा राग आला आहे, तू त्याला खूप मार. आणि हे ऐकून तन्वी अर्जुन सरांना म्हणाली, अर्जुन सर तुम्ही जलस फील करताय का? नाही म्हणजे तुम्हाला हे रुचत नाही, डायजेस्ट होत नाही की कोणी तुमच्यापेक्षाही वरचढ असू शकतो. आणि अर्जुन सर चिडून म्हणाले, तनू त्याच्यात काय आहे गं माझ्यापेक्षा जास्त? आणि तन्वीसुद्धा चिडून म्हणाली, माणुसकी, सहकारी वृत्ती, किती हेल्पफुल माणूस आहे तो. आणि अर्जुन सर आपण या विषयावर घरी गेल्यावर बघू. आणि अर्जुनसुद्धा तिला डॅशिंग लुक देत आणि 2 बोटं स्वतःच्या डोळ्यात घालून पुन्हा तिच्या डोळ्याकडे नेत म्हणाला, येस ऑफकोर्स, मलाही या विषयावर घरी गेल्यावर बोलायला आवडेल. आणि आता त्याचा सिरियस आवाज बघितला आणि आर्या मध्ये पडली आणि म्हणाली, मॉम डॅड प्लीज तुम्ही पुन्हा भांडू नका. एकतर तुम्ही दोघे कोल्हापूरला गेलात आणि भांडण मिटवून आलात आणि आम्ही किती खुश आहोत. प्लीज मॉम, नो मोर फाईट. आणि तन्वी म्हणाली, आरू बेटा हे मला नको सांगू, तुझ्या डॅडला सांग. आणि आर्या अर्जुनकडे काहीतरी सांगायला गेली, इतक्यात अर्जुन सरांनी तिला गप्प केलं आणि म्हणाले, प्रिन्सेस मॉम आणि डॅडमध्ये बोलायचं नाही, गॉट इट. आणि आर्या बिचारी लहान चेहरा करून म्हणाली, यस डॅड. आणि ती पुन्हा येऊन जागेवर बसली आणि तिथूनच इंद्राकडे बघितलं. इंद्रानं तिला तोंडावर बोट ठेवून थोडेसे डोळे झाकून रिलॅक्स बेबी जस्ट चिल असा इशारा केला. आणि नेहानं आता अतुलचा चांगलाच कान पिरगळला आणि म्हणाली, बोल काय म्हणत होता मला? मी टाकाऊ आहे, मी खराब आहे, मी भांडखोर आहे असंच म्हणाला ना. आणि आता मी तुला इतका मारणार आहे ना की काही विचारूच नको. आणि अतुल पुन्हा तिची मस्करी करत म्हणाला, नाही अगं तूच तुझ्या तोंडानं तुझ्या क्वालिटी कशाला सांगते? लग्नाच्या आधी जर मला तुझ्या क्वालिटी माहीत असते ना तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं, तुझ्या घरच्यांनी मला फसवलं असं अतुल म्हणाला. आणि सगळे हसायला लागले. नेहा आणखीन चिडली आणि म्हणाली, अतुल मी तुला नको आहे ना, आता मी माहेरी निघून जाते. आणि लगेच अतुलने हात जोडले आणि सगळ्यांना वाटलं की माहेरी जाते म्हटल्यावर अतुल घाबरला आणि तिची माफी मागतोय. पण अतुल तिला हात जोडून रिक्वेस्ट करत म्हणाला, नेहा आय रिक्वेस्ट यू लवकर माहेरी जा. तसे आता सगळे आणखीन खूप खूप मोठ्यानं हसले. नेहानं त्याचा आणखीन कान पकडला आणि जाम चिडली आणि आता आणखीन मस्करी जास्त करायला नको तिची. म्हणून तो म्हणाला, चुकलो. अगं आता मुलांसमोर इज्जत काढशील का नेहा? अगं आपली सगळी दामाद मंडळी इथे आहेत, स्वतः SP सर आहेत, असं नाही करायचं नेहा. आणि बघ ऋषी, तुझा कायदा काय सांगतो? पुरुष महिलांवर अत्याचार करतात आणि लगेच तुम्ही अटक करायला जाता आणि पुरुषांना अटक करता. पण इथे काय चाललं आहे ते नीट बघ, आमच्या केसमध्ये उलटं आहे. ऋषी हसला आणि म्हणाला, अतुल सर आणि नेहा आंटी यू कॅरी ऑन, तुमच्या केसमध्ये कोणीही दोषी नाही. आणि अतुल हसला आणि म्हणाला, अरे बाई कोणीतरी माझी बाजू घ्या. आणि आरव अतुलचा जावई तिकडून ओरडून म्हणाला, डॅडी डोंट वरी, आम्ही काही बघणार नाही, मम्मी चालू द्या. आणि अतुल म्हणाला, ये बच्चे भी बदमाश है. आणि संग्राम उरून म्हणतो कसा,
डॅडी तुमच्याचमुळे. आणि अतुल मला दामाद आहेत की फटीचर. आता पिहू आणि मधूला असा फितवतो ना की बघा तुम्हालाही बेडरूममध्ये नाही घेणार माझ्या मुली. आणि पिहू मधू अतुलच्या मदतीला आल्या आणि नेवळाच्या तवडीतून मम्मी सोड गो असं म्हणून अतुलला सोडवून घेतलं. आणि अतुल हसून म्हणाला, यासाठीच तर मुली हव्या असतात ज्या डॅडची साईड घेतात. आणि या जावयांना आता बघूनच घेतो. नेहाच्या हातचं चांगले रेसिपी खाऊन माझ्या विरोधात जातात काय. आणि पुन्हा आरव आणि संग्रामने कान पकडले आणि सगळ्यांचा हसी मजाक सुरू होता. मग आता परी आणि ऋषीचं औक्षण वगैरे झालं. विवेक, अस्मिताने त्या दोघांसोबत नाना नानी असा बोर्ड पकडून फोटो काढला आणि सर्वांचं फोटो सेशन झालं. मग बेबी शॉवर सेरेमनी संपत आला आणि शेवटी मुलगा होणार की मुलगी, बेबी बॉय की बेबी गर्ल म्हणून 2 बॉल ठेवले. आणि दोघांनी फार विचार करून एक बाउल ओपन केला तर त्यामध्ये मिठाई निघाली बर्फी. आणि मुलगी होईल म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि लगेच आर्यानं आर्यनला फोन करून सांगितलं, दादा परीला ना मुलगी होणार. आणि आर्यन म्हणाला, ओ वाव नाईस. मग आता जेवण करता करता सगळेजण मधू आणि आर्याला चिडवत होत्या आणि म्हणाले की सगळ्यांचे चान्स घेऊन झालं, आता तुम्ही दोघी कधी चान्स घेणार आहात की दोघीही बेस्ट फ्रेंड आहात लहानपणापासून, सगळं एकत्रच करता, तसंच हे सुद्धा एकत्र करणार का. एकत्रित चान्स घ्या आणि एकत्रच बेबी होऊ द्या, म्हणजे तुमचे बेबीसुद्धा बेस्ट फ्रेंड असतील आणि एकाच स्कूलमध्ये जातील. आर्या हसली आणि इंद्राकडे बघून म्हणाली, तशी आयडिया वाईट नाही की इंद्राजी. आणि इंद्रा म्हणाला, माझं काही नाही, सगळं तुमच्यावर आहे मॅडम. आणि मग सगळे परत गेले. आणि घरी गेल्यावर मधू आणि संग्राम दोघेच घरात होते. आणि झोपताना संग्रामनं मधूला फार फार जवळ घेतली आज आणि म्हणाला, मधू मला मान्य आहे आपल्या लग्नाला खूपच थोडे दिवस झालेले आहेत, पण तुझं काय मत आहे गं बेबीविषयी. आणि हे मी नाही बोलत बरं का, मला डॅड बोलले म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. त्यांनाही वाटतं ना त्यांच्या दोन्ही मुलींचा संसार खुलावा, मोठा व्हावा. आणि मधू म्हणाली, संग्राम थोडंसं थांब ना, आता कुठे माझ्या फॅशन डिझाईनचं काम वाढतं आणि मला तिकडे जास्त फोकस करायचा आहे. एकदा का माझाही बिझनेस आणि हे काम सेट झालं ना की मग आपण विचार करू. तशी मी या विरोधात नाहीच, पण उगीचच बेबीचे हाल होतील आणि जो एक रिलॅक्सनेस असतो ना तो येईल नंतर. आणि संग्राम म्हणाला, ओके जशी तुझी इच्छा. मग आता आर्या मॅडमने मात्र चांगलंच मनावर घेतलं होतं. जसजसं स्वीटीची डिलिव्हरी जवळ येईल तशी तिला आई होण्याची इच्छा निर्माण होत होती. आणि आज छान तयार झाली होती व्हाईट कपडे घालून. आणि इंद्रा काम करत होता, त्याचं लक्ष दुसरीकडे कुठेच नव्हतं. सारखा लॅपटॉप बघायचा, पुन्हा मोबाईलमध्ये बघायचा, लॅपटॉप बघायचा, पुन्हा मोबाईलमध्ये, आणि काहीतरी माहिती भरत होता. आणि त्याच नादात म्हणाला, आरू वन कप कॉफी प्लीज. मग आर्या खाली गेली, त्याच्यासाठी छान हॉट कॉफी बनवून आणली आणि त्याच्या हातात कॉफी दिली. लॅपटॉप बाजूला सरकवला आणि मांडीवर जाऊन बसली. आणि उगीचच एक बोट त्याच्या कानावरून, त्याच्या ओठांच्या बाजूने, गालावरून ओढत होती. आणि तो हसला आणि म्हणाला, क्या बात है जाने मन, आज मूड काही वेगळाच दिसतोय. अँड वाव, या व्हाईट ड्रेसमध्ये ना तू एकदम आकाशातली परी वाटते. उगीच तुझे डॅड तुला प्रिन्सेस नाही म्हणत. यू आर लुकिंग सो गॉर्जियस ॲज लाईक ॲज प्रिन्सेस. आणि ती म्हणाली, येस इंद्राजी, मी डॅडची प्रिन्सेस आहे, पण तुमची क्वीन आहे आणि या क्वीनला या किंगकडून आज काहीतरी हवं आहे, असं म्हणून तिनं त्याच्या छातीवर बोट ठेवलं. आणि इंद्रा म्हणाला, मग कॉफी घेऊ की नको. आणि जर आत्ता तू मला काम करू देणार नाही तर कॉफी कशाला आणली. आर्या हसली आणि म्हणाली, कॉफी पिऊन काय करणार होता. इंद्रा म्हणाला, काम करणार होतो. आणि आर्या हसून म्हणाली, देन इंद्राजी, आता पण कामच करायचं आहे, फक्त वेगळं, असं म्हणून तिनं त्याच्या कॉफीचा कप त्याच्या तोंडाला लावला आणि एक घोट घेतला. आणि तो म्हणाला, खरंच कॉफी जास्त स्वीट आहे की तू, हे मला सांगता येत नाही बेबी. पण बेबी, आता या कॉफीची गरज नव्हतीच, कारण तुझ्यामुळेच आणि तुला बघूनच माझी झोप जाणार आहे. मग झोप उडवण्यासाठी इतर गोष्टींची गरज नाही, तू काफी आहेस. पण आता तू आणलीच आहे कॉफी तर पितो, असं म्हणून तिला तशीच मिठीत पकडली आणि कॉफी प्यायला लागला. आर्या मात्र त्याच्याकडे टक लावून खूप खूप प्रेमळ नजरेनं बघायची. दोघेही आता रोज बिझी असायचे, त्याचा नवा बिझनेस असायचा आणि त्याच्यावर प्रेशर होतं बिझनेस ग्रोथ करण्याचं.
आणि तिच्यावर जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीची जबाबदारी. तिच्यावरही प्रेशर असायचं आणि आता तो कॉफी पित होता आणि थोडी थोडी कॉफी तिलाही पाजायचा आणि ती त्याच्या केसातून हात फिरवायची, त्याला उत्तेजित करत होती. आणि मग शेवटचा घोट कपमध्ये शिल्लक होता. तोही इंद्राला पिऊ वाटला नाही, इतका उत्तेजित झाला होता तो. आणि त्यानं पटकन कप बाजूला ठेवला आणि तिला तशीच खुर्चीतच मांडीवर घेऊन आणखीन जवळ दाबली आणि पाठीमागच्या बाजूला असलेली तिची चेन खाली ओढली. तिची पाठ उघडी झाली आणि त्यावरून तो त्याची बोटं फिरवू लागला आणि ती आणखीन शहारून त्याला घट्ट चिकटत होती. बाहेर पाऊस सुरू होता, वातावरण थंड होतं आणि आतमधलं वातावरण हॉट बनत चाललं होतं. आणि आता त्यानंही तिच्या पिंक ओठांकडे बघितलं. त्यावरून 1-2 वेळा त्याचा अंगठा रब केला आणि तिने डोळे झाकून घेतले. त्याला पूर्ण शरण गेली आणि इंद्राने तिला तशीच मिठीत उचलली, बेडवर आणून टेकवली आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवून किस करायला सुरुवात केली. आणि दुसऱ्या बाजूला तिचे कपडे उतरवायला सुद्धा सुरुवात केली. बघता बघता दोघेही फार रोमॅन्टिक झाले आणि दोघेही इंटिमेट व्हायला लागले. आणि आता इकडे नेहा मात्र अतुलवर जाम चिडली होती. आता दोघेच होते घरी आणि तो म्हणायचा, नेहा अगं बोल, माझ्याशी इतकं का चिडतेस? आय एम जस्ट जोकिंग बाबा. आणि नेहा म्हणाली, जा, अजिबात माझ्याशी बोलू नकोस. असा जोक मी खपवून घेणार नाही आणि मी तुला घरातही घेणार नाही. आता त्याला वाटलं यावेळी नेहा जरा जास्त सिरियस आहे. आणि काय करू मी, म्हणजे तू मला माफी करशील, असं त्यानं विचारलं. आणि नेहा म्हणाली, मी तरच तुझ्याशी बोलेन जेव्हा तू मला उचलून घेऊन बेडरूममध्ये नेशील. आणि अतुल पुन्हा म्हणाला, जाऊ दे, त्यापेक्षा मी इथेच झोपतो, माझी उशी आणि ब्लँकेट दे, कारण तुझं चॅलेंज दिलंस ना ते खूप भारी आहे बाबा, असं अतुल हात फुगवून म्हणाला. आणि पुन्हा जोक झाला आणि नेहा म्हणाली, अतुल तू मला भारी म्हणालास, मी इतकी जाड आहे का? आणि अतुल म्हणाला तिला लाडीगोडी लावत लावत, तसं नाही गं बेबी, अगं पण ह्या वयात भलतीच रिस्क नको. आणि नेहा रुसून म्हणाली, अर्जुन सर कसे तन्वी मॅडमसोबत असंच रोमॅन्स करतात उचलून घेऊन, तसं तू कधीच करत नाहीस. मग तुला काय होतं हे सगळं करायला? आणि अतुल म्हणाला, तू बघायला गेलतीस का त्यांच्या बेडरूममध्ये त्या दोघांचा रोमॅन्स? आणि जरी असं असेल ना नेहा, तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू तन्वी मॅडम नाही आणि मी अर्जुन सर नाही. त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे आणि तुझ्या बॉडीत आणि तन्वी मॅडमच्या बॉडीत फरक आहे, सो प्लीज. आणि नेहानं आता दरवाजा उघडा ठेवला, पाय आपटून बेडरूममध्ये गेली. रागातच कपडे चेंज करायला लागली आणि अतुल हळूहळू बेडरूममध्ये आला आणि तिनं रागारागात तिच्या इयरिंग, बँगल, साडी, ब्लाऊज सगळं इकडं तिकडं फेकलं. ते अतुल गुपचूप गोळा करायचा आणि घडी घालून ठेवायचा, जिथलं तिथं व्यवस्थित ठेवायचा. आणि ते बघून नेहाला हसायला यायचं. आणि तिला पुन्हा हसवण्यासाठी वेड्या अतुलने सरळ तिचं ब्लाऊज घेतलं आणि हातातून घालायला लागला. आणि नेहा खूप हसली, डोक्याला हात लावून आणि म्हणाली, ए अतुल, अरे बास कर आता, तुझ्यावर नाही मी चिडू शकत. आणि तोही हसून म्हणाला, नेहा मी तुला नाही उचलू शकत, पण मी आणखीन एक गोष्ट करू शकतो, मी तुझ्यासोबत फ्रेश होतो बाथरूममध्ये. ती हसली आणखीनच आणि म्हणाली, नको, ज्या वयात असा रोमॅन्स करायचा त्या अख्ख्या वयात काम काम करत बसला आणि आता ग्रँडपा झाल्यावर तुला हे सुचतं का? असं म्हणून नेहा एकटीच बाथरूममध्ये गेली. आणि तरीही जाता जाता म्हणाली, अतुल थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात इतकं हसू आणण्यासाठी. आणि अतुल बेडरूममध्ये बसला आणि हसायला लागला आणि म्हणाला, या बायका पण ना वेड्याच असतात, लगेच चिडतात आणि लगेच माफसुद्धा करतात आणि त्यांना उल्लू बनवणं किती सोपं असतं. आणि हे ऐकून बाथरूममधून नेहा मोठ्या आवाजात त्याला दम देत म्हणाली, अतुल. तसं अतुलनं जीभ चावली आणि हसायला लागला. आता इकडे कोल्हापूरमध्ये मयुरी बेडरूममध्ये झोपायची तयारी करत होती आणि अर्जुनराव त्यांच्या मित्रांसोबत थापा मारत होते आणि कॉन्फरन्स कॉल होता. आता मयुरीचा बर्थडे जवळ येत होता आणि त्याचं प्लॅनिंग सुरू होतं. आणि राहुल म्हणाला, हे अर्जुन, ते इंग्लिश बुजगावणं गेलं ना, ते परत आलं नाही ना? आणि त्याचं काय राहिलं का बघ बाबा, पार्सल करून पाठव, नाहीतर पुन्हा इंग्लिशमधून शिव्या देईल. आणि चैतन्य म्हणाला, कोण इंग्लिश बुजगावणं? आणि राहुल हसून म्हणाला, होता एक पाहुणा, फोडणीला मोहरी टाकल्यावर कशी तडतड तडतड उडते, तसा तडतड 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 उडायचा माणूस.
आणि बायका पाय आपटत नाहीत इतकं पाय आपटायचा. आणि त्याची बायको त्याला बेबी बेबी म्हणायची. तुझा बेबी घे मांडीवर आणि बस खेळवत म्हणावं तिला. आणि अर्जुनराव म्हणाले जाऊ दे रे, त्यांचं प्रेम आहे ते, आपण असं बोलायचं नाही. कोणाच्याही प्रेमाला नावं ठेवायची नाहीत राहुल. आणि अभिजित म्हणाला यस राईट अर्जुन, शेवटी प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. ते कोणी कोणत्या भाषेत व्यक्त करावं हे ज्याचं त्यानं ठरवावं. आणि सचिन म्हणाला आपल्या भाषेत त्याला काय म्हणायचं माहीत आहे का, ज्याचं याड त्यालाच गोड. आणि राहुल म्हणाला यार पण मला ते गडी लय आवडलं, कसले धष्टपुष्ट होते, रेड्याचं बळ असेल ना त्यांच्या अंगात. एखादा ट्रॅक्टर जर रानात उतरून बसला ना तर एकटा काढू शकतो ओढून, इतकी पावर असणार त्यांच्यात. आणि अर्जुनराव म्हणाले राहुल मग लग्न करतो का सगळ्यांशी आणि आण नांदायला बेन्या. ते सगळे गडी कोणाच्या रक्षणासाठी होते माहीत आहे ना, ज्यांना तू चिडवत होता ना त्यांच्या. मग तुझी ताकद बघ आणि त्यांची ताकद बघ. तू म्हणतो तसा काजू बदामाचा खुराक खाऊन तयार झालेले आहेत ते. आणि राहुल म्हणाला मी काय म्हणतो अर्जुन, असले 1-2 गडी मिळतील का विचार की, वाटलं तर मी त्यांना रोज काजू बदाम घालतो. आणि चैतन्य तिकडून हसून म्हणाला इतके महागाचे काजू बदाम घाल आणि त्यांना टॉयलेट करायला फक्त तुझ्याच शेतात पाठव, म्हणजे सगळं खत तुलाच मिळेल आणि तुझ्या शेतात काजूची आणि बदामाची शेती पिकेल. तसे सगळे वात्रट रॉयल बर्ड्स खूप खूप हसले. आणि अर्जुनराव म्हणाले ए गप्प बसा रे. मग त्या विषयावर बोलायचं सोडलं आणि मयुरीच्या बर्थडेवर चर्चा झाली. आणि दरवर्षीप्रमाणे अर्जुनराव बर्थडे साजरा करणारच होते बायकोचा आणि पार्टीही देणार होते. आणि चैतन्य म्हणाला ए अर्जुन माझ्या घरी करूया की वहिनीचा बर्थडे. आणि अर्जुनराव म्हणाले का, मी काय बेघर आहे का. सचिन म्हणाला मग चैतन्य तू खर्च करशील का. आणि चैतन्य म्हणाला करीन की, त्यात काय. आणि तरीही अर्जुनराव म्हणाले नको, कोणालाही भुर्दंड नको आणि घरीही नाही, आपण हॉटेलमध्ये करणार आहोत बर्थडे. उगीच भांडी घासत बसायची बायकांनी आणि आपण गप्पा मारायच्या हे मला नाही पटत. आणि मग पार्टीचं डन झालं, फोन संपवला आणि अर्जुनराव झोपायला आले. आणि आज बहुतेक सॉरींना काहीच नको होतं बायकोकडून आणि झोपण्याची तयारी केली. आणि ती म्हणाली काय हो जाताय काय मुंबईला पाहुणचार घ्यायला. आणि अर्जुनराव म्हणाले जायचं तर आहे, अमितनं बोलवले. आणि मी काय म्हणतो मयू तू पण येतेस का, जर वेळ मिळाला तर जाऊया अर्जुन सरांच्या घरी, त्यांना आवडेल आपण गेलो तर. आणि मयुरी म्हणाली नको मुलांची शाळा आहे आणि मी नाही येत, तुम्ही जा. आणि अर्जुनराव म्हणाले मग नको बाबा, ते अर्जुन सर मला मुंबईमध्ये घुसू देणार नाही म्हणालेत. आणि तो माणूस किती मोठा आहे बघितला ना, अगं सॅटेलाईटवरून माझ्यावर नजर ठेवायला सांगितली असेल आत्ताच. आणि मी दिसलो मुंबईमध्ये घुसताना की मला कॅच करायला सांगेल. खरंच गं माहीत नव्हतं इतकी मोठी आसामी असेल म्हणून. आणि मयुरी म्हणाली आणि तुम्ही त्यांना खूप छळलं. राहुल भाऊजींचं तर काही विचारूच नका, अहो कसेही बोलत होते. आणि अर्जुनराव म्हणाले जाऊ दे गं, त्याचा स्वभाव आहे ना, तो आहे आडदांड, त्याचा मेंदू गुडघ्यात असतो चिडल्यावर. पण मयू तू असली तर मी जाणार, नाहीतर मला ते कच्चा भाजून खातील. तू असल्यावर मला वाचवशील तरी. ते तुला पसंत करतात ना, माहीत आहे ना त्यांच्याकडे बंदूकधारी लोक किती आहेत. एक गोळी घातली की समोरच्याचं काम संपलं म्हणून समजा. आणि मयुरी म्हणाली काय हो, मी तर घाबरलेच होते त्या माणसांना राहुल भाऊजींच्या डोक्याला पिस्तूल लावली तेव्हा. आणि खरी पिस्तूल असेल का. अर्जुनराव म्हणाले अगं मग काय खेळण्यातली वाटली की काय, ते सगळं खरं होतं. आणि मयुरी म्हणाली बाई गं, ते सगळं बघून मला हिंदी पिक्चरमधल्या हिरोची आठवण झाली. आणि अर्जुनराव हसून म्हणाले पिक्चरची निर्मिती अशीच खरं खरं बघूनच होत असते. आणि तुझ्याशी जे गोडगोड बोलून गेले ना, तो माणूससुद्धा पक्का तिरसट आहे, म्हणून म्हणतो माझ्यासोबत तू हवी तर जाणार, नाही तर राहू दे. आणि मयुरी म्हणाली पण प्रेमळही तितकेच आहेत बरं का ते. आपण एक काम करू, एवढा पावसाळा संपू द्या, मग आपण सगळे जोडीजोडीनं जाऊ आणि मुंबई दर्शन करू. तिकडे जाणं झालं तर ठीक, नाही तर राहू द्या, पण आपलं मुंबई दर्शन करू. आणि अर्जुनराव खुश होत म्हणाले वा वा, बायको पहिल्यांदा तयार झाली आणि आता जायचं म्हणजे जायचं असं त्यानं ठरवलं. आणि इकडे तन्वी
अर्जुनमध्ये पुन्हा भांडण लागलं होतं. विषय होता अर्जुनराव. अर्जुन म्हणाला, तू त्याला पसंत करतेस. आणि तन्वी म्हणायची, तो चांगलाच आहे आणि चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, तुला का राग येतोय? आणि अर्जुन सर म्हणाले, ओके, आता भेटू दे त्याला, तुझ्या समोर त्याचं तोंड फोडतो, मग काय करशील? आणि तन्वी म्हणाली, हीच अपेक्षा होती तुझ्याकडून अर्जुन, उपकाराची परतफेड तू असाच करशील. तू 25 वर्षापूर्वीसुद्धा असाच होता आणि आतासुद्धा असाच आहेस. यू आर नेव्हर चेंज. असं म्हणून तन्वी रागात वॉशरूममध्ये गेली. आणि अर्जुन सर म्हणाले, येस, आय एम नेव्हर चेंज. आणि आता कोल्हापूरच्या अर्जुनला गंमतच दाखवतो, घुस म्हणावं मुंबईमध्ये कसा घुसायचा ते. आणि आता तन्वी आली आणि रागात झोपली. मग अर्जुन सरसुद्धा चेंज करून आले आणि झोपले तिच्याकडे पाठ करून. आणि दोघांचा 36 साकडा झाला. आणि तन्वीला वाटायचं अर्जुनरावांसारखी माणुसकी अर्जुन सरांमध्ये कधीही उतरेल. आणि उलट्या खोपडीचे अर्जुन सर माणुसकी असलेल्या अर्जुनरावांना धडा शिकवायला निघाले. मग आता बघू काय होईल जेव्हा दोघांची पुन्हा भेट होईल तेव्हा. थँक्यू सो मच.